संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यातून लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात झालेले आहे आणि ज्या महिलांनी अजूनपर्यंत अर्ज केलेले नसेल आणि ज्या महिलांचा अर्ज भरलेला आहे पण अजूनपर्यंत त्यांना अप्रूव्हल मिळाले नसेल, तर ह्या सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आणि त्यासोबतच ज्या महिलांनी जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नसेल, त्या सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवरती शासनाची सर्व योजनांची माहितीचे अपडेट्स येत असतात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. आज या व्हिडिओच्या माहिती जाणून घेण्यासाठी आपण सकाळच्या न्यूज कटिंगचा रेफरन्स घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, रक्कम न कापण्याबाबत बँकांना सूचना, आदिती तटकरे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील अर्ज छाननी हे सुरू झालेलं आहे. आता बघा, बँक खाती वापरत नसल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जमा झालेले पैसे बँकांनी दंडपोटी कापून घेतल्याचे समजले आहे. शासकीय योजनांच्या लाभातून अशी दंड वसुली न करण्याबाबत आम्ही विभागीय आयुक्त तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बँक व्यवस्थापनास सूचना करण्यास सांगणार आहे, असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिलेली आहे. म्हणजे ज्या महिलांच्या आता बँकेतून पैसे कट झालेले आहेत ते तर कट झालेच, पण आता पुढं शासकीय योजनेच्या लाभातून हा पैसे कट होणार नाही यासाठी बँक व्यवस्थापनास सूचना देण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जमा झालेले पैसे खाती वापरत नसल्याने बँकेची दंडपोटी कापून घेतल्याचे वृत्त आज सकाळमध्ये प्रसिद्ध झाले होते. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर महिलांच्या खात्यावरून रक्कम कापून न घेण्याबाबत सूचना करणार असल्याची ही माहिती सांगितलेली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थीची अर्जाची छाननी सोमवारपासून सुरूही झालेला आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी मेळावा रविवारी सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी आदिती तटकरे सातारा येथे आली होती. मेळाव्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा माहिती दिलेला आहे. त्यासोबतच बघा, महिलांच्या खात्यावर जमा झालेल्या रक्कम बँकांनी दंडपोटी कापून घेतल्याबाबत त्या म्हणाल्या. तसेच यापूर्वी अनेक योजनांसाठी अनेक महिलांनी विविध बँकांमध्ये खाती सुरू केली होती, ती नंतर विनावापर झाली. अलीकडेच आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांनी अर्जासोबत नमूद केलेल्या खात्यात जमा केले. या योजनेसाठी आम्ही महिलांना नवीन खाते सुरू करण्यासाठीच्या सूचना केल्या, मात्र तसेच काही प्रमाणात झाले नसल्याचे दिसून आले. योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर अनेक महिलांच्या खात्यातील रकमांचा आढावा घेतला असता अनेक खात्यावर अत्यंत कमी रक्कम असल्याचे दिसून आले. या जमेतून कोणतेही लाभरूपी जमा झालेले अनुदान कापून न घेण्याबाबत बँकेने सूचना करण्यात येतील, अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यासोबतच जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना पहिल्या टप्प्यातील लाभ देण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात दाखल झालेल्या पहिल्या टप्प्यातील अर्जाची छाननी सोमवारपासून सुरू झालेली आहे आणि यातील पात्र अर्जदारांना 2 महिन्यांची रक्कम देण्यात येणार आहे. अनेक महिलांची खाती आधारशी जोडली गेली नसल्याने योजनेचा लाभ मिळण्यापासून अडचणी येत आहे. या अडचणी कमी करत सर्वच महिलांचा योजनेत सहभाग होण्यासाठी जिल्हा पातळीवर आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास देणार असल्याच्या यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. बघा, आता ज्यांनी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेला आहे त्यांच्या अर्जाची छाननी ही सुरू झालेली आहे. सोमवारपासून त्यांच्या अर्जाची छाननी सुरू झालेली आहे आणि लवकरच त्या महिलांच्या ज्या पात्र महिलांच्या पैसेही त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.